मनोज दादा 2 दिवस सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मी शंभूराजे देसाई आणि उदय सामंतांच्यावर विश्वास ठेवतो. तुमची भेट होणार? मी नाहीये, म्हणजे मी असतो तर नक्कीच त्याला भेटलो असतो. मी उद्यापासून बाहेरगावी जातोय 2-3 दिवस. पण माननीय मनोज दादांना मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर मनोजदादांच्या बरोबर समन्वय ठेवण्याची जबाबदारी उदय सामंतांच्यावरती, माननीय उदय सामंत साहेबांबरोबर माझ्यावरती होती. वेळोवेळी मी त्यांना भेटायचो, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. जे काय मराठा समाजासाठी आरक्षणाच्या बाबतीतले पॉझिटिव्ह निर्णय झाले माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. कारण आम्ही जे त्याला त्यावेळी शब्द दिले ते पूर्ण करून दाखवलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्याने माझ्याबद्दल, उदय सामंत साहेबांबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे. आणि आमच्या त्यांच्याबद्दलच्या सद्भावना या अशाच राहतील. मराठा समाजासाठी जे जे करता येईल, चांगलं करता येईल, आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं करता येईल, कुणबी दाखले मिळण्याच्या दृष्टीनं करता येईल, ते माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू. आज बॅनर फाडण्याचे प्रकार झालाय. मला आता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने ते सांगितलंय, कारण त्या तेवढ्यासाठीच लवकर गेल्या. मी त्यांना ही देखील सूचना केलेली की जरूर जवळची CCTV फुटेज तपासा, काही बाकीची इनपुट मिळतात का बघा. ज्यांनी कुणी अशा पद्धतीनं बॅनर फाडायचं काम केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा, असं मी DYSPनं सांगितलेलं आहे. बरं, जरांगे पाटील साहेबांचा आज दौरा आहे. नाही, ते मराठा आरक्षणासंदर्भात ते ज्या पद्धतीने निघालेत आणि सरकार ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या मान्य करतात किंवा तुम्ही समन्वय समितीचा, तर त्यावरती हाकेंनी असे म्हटले की सरकार झुकायला लागलेलं आहे जरांगे. बरं का, आमचं पहिलं वाक्य आहे, लक्ष्मण हाके प्राध्यापकांनी सुद्धा समजून घ्यावं, कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं काढून आम्हाला मराठा समाजाच्या ताटात वाढायचं नाही. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा साहेबांनी हे वाक्य वापरलं होतं, इतर कुणाचं तरी काढायचं आणि ते कुणाला तरी द्यायचं, असं आम्ही करणार नाही. त्यामुळे हे जे 58 लाख 28 लाख कुणबी नोंदी सापडल्यात, या कुणबी नोंदी सापडण्यासाठी सेवानिवृत्त जस्टिस शिंदे समिती जी स्थापन केली, त्यांना जी मॅनपॉवर उपलब्ध करून दिली, ट्रान्सलेटर जे आपण त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरकारी सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भाषा मूळ लिपीची ट्रान्सलेट करणारे नेमले, त्यामुळे ह्या नोंदी सापडल्या. हा पहिला टप्पा झाला. त्याच्यामध्ये आता नोंदी सापडल्यानंतर त्याची वंशावळ, म्हणजे मुलगा, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, ही वंशावळ लागल्यानंतर तुम्ही त्याला व्हेरिफिकेशन देता ना. जात पडताळणी म्हणजे काय, हे व्हेरीफाय करून तुम्ही त्याला जात पडताळणी देता. ती प्रक्रिया सुरू आहे ना. ज्यांची व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट येत आहेत, ज्यांची सगळी कागदपत्र जुळत आहेत, ज्यांचे सगळे पुरावे जुळत आहेत, त्याला आपण व्हेरिफिकेशन पण देतोय, व्हॅलिडिटी पण देतोय. त्यामुळं कोणाचंही दुसऱ्याचं काढून कोणाला द्यायचा प्रश्न नाही, पुढं कोणी झुकायचा प्रश्न नाही. ओबीसी समाजाला ओबीसी समाजाचा आहे, मराठा समाजाला मराठा समाजाचा आहे. मागच्या आठवड्यात मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी सभ्यता पाळावी असं काही दाखले रद्द केल्यावर म्हटले होते. तर त्या पार्श्वभूमीवर या संदर्भामध्ये मान्य मनोज दादांचा आमच्या काही सहकाऱ्यांच्या बद्दल गैरसमज झाला होता की ते काही आमचे सहकारी मंत्रिमंडळामधले जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं काहीतरी वागतात किंवा वक्तव्य करतात. तर त्या संदर्भामध्ये त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू कुठल्याही. आणि आम्ही सुद्धा आमच्या सहकार्यांना माननीय शिंदे साहेब योग्य सूचना देतील की कुठेही जातीय तेढ निर्माण होईल, दोन समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल किंवा आपल्या वक्तव्यामुळं आणखीन त्याला काही चिघळेल प्रकरण, असं कुणी वक्तव्य करू नये, अशा सूचना माननीय शिंदे साहेब आमच्या सगळ्या सहकार्यांना, माझ्या सगळ्यांना या ठिकाणी देतील. त्यामुळे माननीय मनोजदादांचा जो काही गैरसमज झाला असेल तो भेटून किंवा त्यांच्याशी चर्चा करून आम्ही दूर करू. साहेबांना भेटला तुम्ही, नेमकी कशासाठी भेटू? मला लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं दौलत नावाचं चरित्र ग्रंथ बरेच दिवस झाला साहेबांना द्यायचा होता, पवार साहेबांना. आणि मागच्या वेळी 15 दिवसापूर्वी काही मला साहेबांचा निरोप आला, पवार साहेबांचा भेटायचं, म्हणजे तुम्ही कुठं आहे? तुम्ही म्हणजे साहेब मी गावी चाललोय साताऱ्याला. त्यांनी मुंबईला येणार आहे वगैरे, तर म्हणजे पुढच्या आठवड्यात साहेब आहे मी कॅबिनेटला, भेटणं कधी शक्य होईल? म्हणजे तुम्ही सांगा मला. त्यावेळी साहेबांनी वेळ दिली मला, मी गेलो भेटायला. काय विषय होता एक साहेब ती बोलली. मी जाताना ते लोकनेते साहेबांचा दौलत ग्रंथ वगैरे दिला, कुणी लिहिलंय विचारलं मला.
भावेसाहेबांनी दिलाय. मग भावेसाहेबांच्या बद्दल म्हणजे तेवढाच माणूस सिनियर आता जर्नलिस्ट म्हणजे पत्रकारितेतला आहे, मी नक्की वाचेल म्हटले. जिल्हा बँकेच्या अनुषंगानं काय चर्चा झाली किंवा नाही तुमची काय तयारी सुरू आहे? महायुती साहेब तुम्ही पाटणमध्ये तुमची entry होणार काय महायुती, जिल्हा बँकेत? महायुती साहेब, जिल्हा बँकेत तुमची entry सध्या होणार? महायुती महायुती धर्म ती माहिती आहे राहत नाही ना सर. महायुती धर्म शिवसेना. साहेब, जिल्हा परिषदेत झाली तशीच माहिती जिल्हा बँकेत होणार आहे का? महायुतीच्या बाबतीत जो निर्णय होईल तो शिवसेना पाळेल. नाही तो होतोय निर्णय फक्त ऐन वेळेस जिल्हा परिषद झाला तसाच. आता पुढचं पुढं जिल्हा बँकेला महायुती असं म्हणताना सावध पावलं टाकायचं चाललं असं समजायचं का? आता मी महायुतीचं आता महायुतीमध्ये जाय ना आम्ही सगळे. अजून काय करायचं? मग त्या चर्चेला किती गती आहे? महायुती आहे पण चर्चेला काय गती आहे? अहो सगळ्यात चर्चा ओपन एअर होत नसतात. मग तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्यामुळं पवार साहेबांना दौलत चरित्र ग्रंथ द्यायला भेटलो. अजून टायमिंग सांगितलं ना तुम्ही आता हाय का? ग्रंथ द्यायला. पण कानात काहीतरी सांगितलं असेल पवार साहेबांनी तुम्हाला. अहो मी तुम्हाला एक किस्सा सांगितला कसा घडला. आता आणि काय साहेब तुम्ही महायुती म्हणताय पण भाजपकडून स्वबळाची चाचणी सुरू आहे, काय सांगाल? आम्ही महायुती म्हणणार. पण पाटणमध्ये महायुतीचं कसं संघर्ष करणार? सुरू आहे ना 18 आम्ही महायुती म्हणणार. तुम्ही किती मला कसाही प्रश्न विचारता तर मी सांगणार महायुतीच. ऐन वेळी साहेब ज्यावेळी हे स्थान घ्यायची वेळ येते त्यावेळी ती राहत नाही ना. आता जिल्हा बँकेत ती झालंय ना, जिल्हा परिषदेत एकदा घडलं म्हणून सारखं सारखं घडेल असं नाही. जिल्हा परिषदच्या घडामोडी ज्या जखमा झाल्या त्या बऱ्या झाल्या असं म्हणायचं. काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारखे दिसतात. मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही आता कसा अर्थ घ्यायचा? वरून बरी झाली जखम बरी. आता बघा इथं मला लागलं होतं त्या बोटाला, आता दिसतंय का लागलेलं? वरून बरं झालंय. त्याची परतफेड करणार आहे. करण्याची वेळ आली. फेड होणार का मग यायचं? परत फेडीची भाषा आम्ही तरी बोलणार नाही. महायुती भाषा राहू दे पण होणार का? मी तर काय याच्यावर भाष्य करू शकत नाही. आता रात्रीचं हायवे उड्डाण पुलावरती आता मोठमोठी वाहनं असतात, पण रात्रीचा पूल अजून तो चालू झालेला नाही, लाईट नाही अजून उड्डाण पूल. मला वाटतंय अधिकृत उद्घाटन करण्यापूर्वी घाई केलेली दिसती तो पूल चालू करण्याची. सगळ्या बाजूनं पूल जर पूर्ण झाला असता, लाईट लागल्या असत्या आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आला असता नॅशनल हायवे अथॉरिटीचा की बाबा आता हा पूल दिवसा आणि रात्री 24/7 वाहतुकीला योग्य आहे, तर खुली करणं योग्य होतं ते.